साधी सोपी रुचकर रेसिपी. चला तर मग बनवूया धिरडे. हे मी बीटपासून बनवले आहेत. तर साहित्य सांगते. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन. अर्धी अर्धी वाटी घ्यायचं. ते मिक्स करून घ्यायचं. याला तिखट आपल्या आवडीनुसार टाका. मी मिरच्या पण घेतल्या, तिखट पण टाकलाय. छान मऊ होतात. मिरची, लसूण, बीट, जिरे, आलं आणि कोथिंबीर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि कांदा टाकलाय. हे मिक्सरला मी बारीक करून घेतलंय. बघा, कांदा टाकला, त्याच्यामध्ये पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. मिक्सरला वेगळी कोथिंबीर लावली आणि याला वेगळी टाकली. तिखट, हळद, जिरे, धने पावडर आणि मीठ. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आहे सोडा आहे. आणि हे घेतलंय आपण ओवा, हातावर सोडून टाकलाय. हिंग टाकलाय पण तो स्किप झालाय. हिंग पण टाका. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पण मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलंय आणि ते पाणी टाकत आहे. याला छान मिक्स करून घेऊयात. लहान मुलं आहे ना, बीट खात नाहीत. तर आपल्याला असंच काही ना काही करून मुलांना खाऊ घालायचं. माझ्या मुलाला पण बीट आवडत नाही, म्हणून मी असं खाऊ घालते. बघा, आता मी सोडा टाकलाय. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी आणखीन मी ॲड केलं आहे. जेव्हा धिरडे टाकत आहे ना, तेव्हा हे मी असं सारण पहिले ठेवलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये सोडा टाकून पुन्हा ठेवून पुन्हा थोडं पाणी टाकून मग मी धिरडे करायला घेतलं आहे. बघा किती पातळ हवं आहे, तुम्हाला समजेल. बघा कशी जाडी आहे ते. छान होतात, चवीला पण छान लागतात. वरून थोडं तेल टाकायचं. ह्याला उलटं करायचं. दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचं. बघा, खालना पण कशी जाडी आली. ह्याला आपण काढून घेऊयात. बघा, दुसरा पण केलाय मी.
बघा तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण टाकू शकता, गाजर टाकू शकता, शिमला मिरची बारीक चिरून. तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जसं हवं तसं. छान होतात, खाऊन बघा आणि मला सांगा टेस्ट कशी झाली. बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. या खायला.